बेसिक गोष्टी या लोकांना जमत नाहीत, पण दुसऱ्यांच्या व्हिडिओवरती तुम्ही सकाळी हे ओपन करणार तेव्हा छान अशी एक पुडिंग कन्सिस्टन्सी असते त्याला. सगळे प्रेझेंट्स आता रेडी केलेले आहेत. वाव, किती सुंदर आहे. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा व्लॉग मी स्टार्ट करते. थोडी दुपार झालेली आहे, माझं लंच वगैरे झालेलं आहे आणि मग त्याच्यानंतर मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे कारण की सकाळपासून मी थोडी बिझी होते. मागचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल. मी प्रँक व्हिडिओ फिल्म करायचा प्रयत्न केला होता. इट वॉज अ फन एक्सपिरियन्स. आणि आम्ही घरामध्ये जे काही करत असतो किंवा जसं कसं वातावरण असतं एकदम रिअलिस्टिक मी सगळे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत असते. जी काही त्यांची रिॲक्शन होती ती एकदम ओरिजिनल फॉर्ममध्ये मी तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये शेअर केली. आणि ह्या चॅनलचा किंवा हे व्हिडिओ बनवण्याचा एकच पर्पज आहे की मला तुमच्यापर्यंत छान छान पॉझिटिव्ह असे व्हिडिओज पोचवायचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल त्यातून थोडीफार तुम्हाला काही माहिती मिळाली किंवा मोटिवेशन मिळालं तर वेल अँड गुड, नाही मिळालं तरी फाईन. तेवढ्यापुरतं तुम्ही एंटरटेन म्हणून तो व्हिडिओ बघू शकता. आणि या दॅट्स दॅट. अदर दॅन दॅट माझी पॅशन आहे व्हिडिओ बनवणं. मला सगळ्यात जास्त व्हिडिओ बनवण्यापेक्षा एडिट करायला आवडतं. तर ती पॅशन फॉलो करण्यासाठी म्हणून पण मी हे व्हिडिओज बनवते. तुम्हाला माहितच आहे माझं किती बिझी शेड्यूल आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी थोडंफार त्याची झलक पाहिलीच आहे. तरी सुद्धा आय मेक शुअर की जेवढा केवढा टाइम मला देता येतोय व्हिडिओज बनवण्यासाठी तेवढा मी देतेय आणि तुमच्याबरोबर या सगळ्या गोष्टी शेअर करतेय कारण मला तुमच्या सगळ्यांबरोबर कनेक्टेड राहायचं आहे. आणि येस, मला माहिती की जेव्हा मी हा प्रयत्न करते तेव्हा तुमच्यापैकी खूप जण माझ्याशी कनेक्टेड राहण्याचा सुद्धा तेवढाच प्रयत्न करतात. बेसिकली हा टॉपिक निघाला, मी म्हटलं म्हणजे व्हिडिओ चालू झाल्याच मी या सगळ्या गोष्टी शेअर करते. त्याचं कारण काही लोक ना खूपच अगदी फालतू लेवलच्या कमेंट्स करत असतात आणि ऑफकोर्स मी त्याच्याकडे दुर्लक्षच करते. जसंही मी ती कमेंट रीड करते मी क्विकली ती कमेंट डिलीट करते, ब्लॉक करते. आय डू एव्हरीथिंग. बट द थिंग इज मला मेंटॅलिटीचा म्हणजे कळत नाही मला व्हॉट काइंड ऑफ मेंटॅलिटी दे हॅव. त्यांचा एकदा फोटो नसतो, अकाउंट फेक असतं, नाव तिसरंच लिहिलेलं असतं. सो स्वतःची आयडेंटिटी पहिला निर्माण करणं किंवा स्वतःच्या रिअल आयडेंटिटीनी समोर येणं या साध्या सोप्या सिंपल बेसिक गोष्टी या लोकांना जमत नाहीत. पण दुसऱ्यांच्या व्हिडिओवरती जे काही करू पाहतायत, थोडासा प्रयत्न करतायत आणि काहीतरी चांगलं किंवा पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करतायत अशा लोकांच्या व्हिडिओमध्ये येऊन कमेंट बॉक्समध्ये अशा फालतू कमेंट करणं मला कळत नाही. एवढा वेळ कसा असतो? मला दिवसभराचा वेळ पुरत नाही माझी कामं करायला आणि ह्यांच्याकडे आय थिंक असली फालतू कामं करायला एवढा वेळ आहे. सो या तेच मला सांगायचं होतं की कधी कधी असं कमेंट वाचून वाटतं की ओके इग्नोर करा. पण मग नेक्स्ट टाइमला मला असं वाटतं ओके माझा व्हिडिओ जर का एवढे 30-35 हजार लोक बघत असतील तर मला त्यांच्यापर्यंत हे पोचवायला नक्कीच आवडेल की लोक असेच असतात, त्यांची मेंटॅलिटी अशीच असते. दे आर स्ट्रगलिंग विथ देअर ओन लाईफ. सो ते दुसऱ्यांच्या कमेंट बॉक्समध्ये येऊन असे फालतू कमेंट्स करतात. तर त्याच्याकडे इग्नोर करणंच चांगलं आहे. आणि वन मोर थिंग, आय जस्ट डोंट केअर हू कमेंट्स वॉट. मी माझं काम करत राहणार. जे माझे व्हिडिओ आवडीने बघतात त्यांच्यासाठी मी पूर्णतः प्रयत्न करणार, व्हिडिओ फिल्म करणार, पोस्ट करणार आणि तुमच्या छान छान ज्या कमेंट्स आहेत त्यांना मी अप्रिशिएट करणार, रिप्लाय करणार. तर चला, खूप जणांच्या या सुद्धा कमेंट्स आल्या होत्या की तू काय काम करतेस. तर मी आहे इंजिनियर आणि खूपदा मी व्हिडिओजमध्ये सांगितलेलंच आहे. त्याशिवाय मी इथे येऊन इथल्या युनिव्हर्सिटीमध्ये कोर्सेस केलेले आहेत. सो ऑफकोर्स माझा जॉब त्याच्याशीच रिलेटेड आहे आणि मी माझा जॉब नाहीये माझा, मी स्वतः करते. आय एम सेल्फ एम्प्लॉईड. मी खूप वेळा सांगितलेलं आहे हे प्रत्येकाला कमेंटमध्ये, पण कधी व्हिडिओजमध्ये बोलले का नाही मला आठवत नाही. बट आय थिंक आय हॅव सेड दिस बिफोर. तर त्याच्याशीच रिलेटेड माझं काम आहे आणि मला ती साईड माझी जी आहे ती मी पर्सनल लेवलला ठेवलेली आहे आणि हे जे आहे ते डिफरंट आहे. दोन्ही गोष्टी मला मिक्स नाही करायच्या. सो मोस्टली मी त्या गोष्टीबद्दल इथे जास्त चर्चा करत नाही. आय जस्ट से की माझं काम होतं, सो आय वॉज बिझी. दॅट्स ऑल आय से. सो लेट्स रिस्पेक्ट दॅट. अँड अजून एक कमेंट होती ती म्हणजे की ओव्हरनाईट ओट्सची रेसिपी सांग. तर मी ह्याच्या आधी पण सांगितलेली आहे एकदा व्हिडिओमध्ये ओव्हरनाईट ओट्सची रेसिपी, पण तरी सुद्धा 3-4 कमेंट्स होत्या ओव्हरनाईट ओट्सच्या. तर मी आता अनायसे बनवतीच आहे तर म्हटलं पटापट शेअर करते मी
काय काय ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे ते. हे माझ्याकडे ओव्हरनाईट ओट्ससाठी मी घेतलेले कंटेनर्स आहेत आणि हे एकसारखे माझ्याकडे 4 कंटेनर्स आहेत. सो ते खूप सोपं पडतं. काचेचे आहेत या बरण्या. तर चला मी सगळं सामान एकत्र करून घेते आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते. इथे मी सगळं लागणारं जे साहित्य आहे ते एकत्र करून ठेवलेलं आहे. काही काही गोष्टी जरा संपत आल्यात, मला पॅन्ट्रीतून परत डब्यामध्ये भरून ठेवायच्यात, बट आता दाखवण्यासाठी इनफ आहेत. सो दीज आर चिया सीड्स. तर हे चिया सीड्स लागतील आपल्याला. त्याच्यानंतर ओट्स लागतील. इथे हनी आहे, हे ऑप्शनल आहे, हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. इथे ना अनस्वीटेंड व्हॅनिला फ्लेवर आल्मंड मिल्क आहे. तर ह्याच्याऐवजी तुम्ही सिंपल आल्मंड मिल्क पण यूज करू शकता, नॉर्मल मिल्क पण यूज करू शकता, किंवा साखर घातलेलं पण असतं व्हॅनिला फ्लेवरचं आल्मंड मिल्क. सो असे बरेचसे ऑप्शन्स असतात. मला हे आवडतं कारण की ह्याच्यात 0 शुगर आहे आणि फ्लेवर आहे थोडा व्हॅनिलाचा, सो चांगलं लागतं ते. आणि आल्मंड मिल्क आहे, ऑफकोर्स फॅट कमी आहे. त्याच्यानंतर हे जे आहे ना ते योगर्ट आहे, ग्रीक योगर्ट, 0 शुगर आहे, परत व्हॅनिला फ्लेवरचं मी घेतलेलं आहे. हे असं दिसतं, नॉर्मल दह्यासारखंच दिसतं. मी काय करते, जेव्हा पण हे बनवायचं ना तेव्हा एकदम या 4 बरण्यांमध्ये बनवून ठेवते. म्हणजे आम्ही दोघं पण खातो सकाळी हे ओट्स, ओव्हरनाईट ओट्स. सो चेतन काय करतात, त्यांना सकाळी सकाळी एवढं पटकन जात नाही ब्रेकफास्ट वगैरे. सो त्यांना हे खूप सोपं पडतं कारण की ते त्यांच्या सोबत घेऊन जातात हे टिफिन सोबत. आणि मग एक 10च्या दरम्यान हे खातात ते ओव्हरनाईट ओट्स. आणि मग नंतर 12:30-1 ला वगैरे जसं जमेल, जसं मीटिंग्स वगैरे नसतील त्याप्रमाणे मग लंच करतात ऑफिसमध्ये. सो त्यामुळे हे असं खूप इंडिव्हिज्युअल बनवून ठेवलं ना की माझ्यासाठी खूप सोपं पडतं. जसं ते पटकन हे ग्रॅब करून घेऊन जाऊ शकतात. 1 कप ओट्स घ्यायचे, चिया सीड्स घालायचे. मी 1 चमचा चिया सीड्स घालते, 1 टेबल स्पून म्हणू शकतो. सो जास्त नाही, 1च चमचा ग्रीक योगर्ट घालते मी ह्याच्यामध्ये. ओके, सो बरोबर 1 चमचा होईल असं ग्रीक योगर्ट ह्याच्यामध्ये ऍड करायचंय. तर मिल्क, सगळे इन्ग्रेडियंट्स एकदम व्यवस्थित हे भिजतील असं घालायचं आहे मिल्क, म्हणजे ते बरोबर होतं. आणि ओट्स कसं सगळं मिल्क किंवा योगर्ट जे आहे ते अकसून घेतात, तर त्यामुळं बरोबर होतं त्याला, म्हणजे पुडिंग कन्सिस्टन्सी येते त्याला. सो मिल्क तुम्ही एकदम ॲक्युरेट घाला. एकदम कमी मिल्क झालं तर ते खूप ड्राय होणार, आणि जर जास्त मिल्क झालं तर ते एकदम खिरीसारखं लागणार. सो आपल्याला पुडिंग कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, सो हे ध्यानात ठेवायचं. थोडंसं हनी ऍड केलंय आणि आता हे जे सगळं आहे ना हे असं मिक्स करायचं. चिया सीड सुद्धा दुधात किंवा पाण्यात किंवा कशातही तुम्ही लिक्विडमध्ये घातलं तर ते फुगतात. तर त्यामुळे दुधाची कन्सिस्टन्सी व्यवस्थित असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बाकी काय, ह्याला झाकण लावा, असं झालं. आणि हे फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं. जेव्हा तुम्ही सकाळी हे ओपन करणार तेव्हा छान अशी एक पुडिंग कन्सिस्टन्सी असते त्याला. असं अजिबात ते दुधासारखं दिसत नाही, छान घट्ट दही कसं असतं आपलं तसं दिसतं. त्याच्यावरती तुम्ही फ्रुट्स घालू शकता, वेगवेगळे नट्स घालू शकता आणि छान वेगवेगळे टॉपिंग्स घालू शकता. मी पंपकिन सीड्स पण त्यामध्ये ऍड करते, खूप छान लागतात. सो असं हेल्दी, एकदम पौष्टिक, क्विक होणारा सकाळचा हा माझा ब्रेकफास्ट आहे. आणि जर तुम्ही डाएट करत असाल, जर का तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर दिस इज द परफेक्ट ब्रेकफास्ट. गो फॉर इट. चला आता मी बाकीचे सगळे बनवून घेते आणि मग तुमच्याबरोबर बोलते. ओट्स बनवून ठेवले आणि जे सामान मला काढायचं होतं ना बरण्यांमध्ये ते पण काढलं. मी तुम्हाला ते सुद्धा दाखवते की मी असं मोठं पॅक आणते. आता हे चिया सीड्सचं पॅक आहे मोठं, तर असं मी मोठं आणते. मग हे सगळं असं ठेवण्यापेक्षा मी थोडं थोडं बरणीत काढते. आणि पॅन्ट्री आहे तर पॅन्ट्रीमध्ये सगळं साहित्य व्यवस्थित राहतं. पण ही माझी छोटी कचरापेटी आहे, तर ही इथेच ठेवते मी. ह्याच्यामध्ये जनरली मी ओला कचरा जो असतो ना आपला, म्हणजे भाज्यांची देठं, कांद्याची सालं वगैरे हे सगळं, तर ते सगळं एकत्र करते. इवन एग शेल्स असतात, म्हणजे एगचं कव्हर असतं ना ते, अशा सगळ्या ओला कचरा एकत्र करते आणि वेगळा ठेवते ओला कचरा. मला ऍक्च्युली स्वतः कंपोस्ट करायचं आहे, पण मी असं ऐकलंय की त्याची व्यवस्थित त्याला मेंटेन केलं तर ते चांगलं राहतं, नाही तर सगळं खराब होऊन जातं. तर बघूया आता कधी मला जमते ते कॉम्पोस्ट करायला. पण माझी घरातली झाडं बघा किती सुंदर आली आहेत. सध्या तरी मी कॉम्पोस्ट विकत आणून मग झाडांना घालते,
पण म्हणजे घरी बनवलं तर कसं सोपंच जाईल. ऑल्सो मला आपल्या बॅकयार्ड मधलं जे मी व्हेजी गार्डन केलंय ते सुद्धा दाखवायचं राहिलंय अजूनही. खूप छान झालंय यावेळेसचं व्हेजी गार्डन. सो लवकरच मी तो सुद्धा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन. आय होप सो, वेळ मिळावा मला. हा, मी हे बोलत होते की हे जे आहे ना तर ते पोथॉस आहे आणि हे नॉर्मल पोथॉस पेक्षा वेगळं आहे. याला मनी प्लांट पण म्हणतात. ह्याचा कलर बघा, एकदम असा निऑन ग्रीन कलर आहे. तो दिसायला खूप सुंदर दिसतं, म्हणून मी हे किचन मध्येच ठेवलंय जेणेकरून सारखं बघता येईल. तसे तर घरातले प्लांट्स आहेत ना त्यांची जागा मी चेंज करत असते सारखी. आज ऍक्च्युली सियानाच्या स्कूलमध्ये टीचर्स ॲप्रिसिएशन वीक चालू आहे. तर मुलांच्या टीचर्ससाठी मी काय काय गोष्टी ऑर्डर केल्यात. तर त्या ऑलरेडी आता डिलिव्हरीसाठी म्हणजे आउट ऑफ डिलिव्हरी स्टेटस आलेला आहे. आता कधी पण येतील, त्या अमेझॉनवरनच ऑर्डर केल्यात. तर आता त्या सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेन. पण आत्ता तरी वेळ मिळणार नाही मला. आता मी परत थोडंसं काम आवरते माझं, आणि जेव्हा संध्याकाळी वगैरे मुलं येतील घरी तर त्याच्यानंतर मी सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करेन. खूप क्यूट गोष्टी मला मिळालेल्या आहेत आणि एकदम लास्ट मिनिटचा प्लॅन आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट. संध्याकाळी मुलं आणि चेतन घरी आले त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे केला. पनीरची भाजी केली होती, पोळ्या केल्या होत्या, आणि शौर्यची खूप फेवरेट आहे पनीरची भाजी, तर त्यामुळे मग आज ती बनवली होती. आणि बाकी नॉर्मल आपलं सगळं राईस आणि पोळी वगैरे हे सगळ्या गोष्टी. ते झालं जेवण वगैरे. आणि त्यानंतर उद्या ना मुलांच्या स्कूलमध्ये टीचर्स ॲप्रिसिएशन वीक आहे. तर मी तसं बोललेच होते व्हिडिओमध्ये. तर इथे ना टीचर्स ॲप्रिसिएशन वीक असतो, म्हणजे आपल्याकडे कसा टीचर्स डे असतो. सो एका दिवशी आपण टीचर्सना फूल देतो किंवा काहीतरी वस्तू देतो असं असायचं. म्हणजे मला तरी माझ्या शाळेचं आठवतंय. पण आता कसं आहे, ह्यांच्या इथे म्हणजे अमेरिकेमध्ये जनरली अशी पद्धत आहे टीचर्स ॲप्रिसिएशन वीक, म्हणजे आठवड्याच्या 5 दिवसांसाठी काही ना काही ऍक्टिव्हिटी किंवा काही ना काही सेलिब्रेशन असतं. सो उद्या असं आहे की टीचर्ससाठी काहीतरी वस्तू स्कूलमध्ये घेऊन जायची आहे. तर नेहमी मी ना स्वतः डिसाईड करते, सगळ्या छोट्या छोट्या वस्तू एकत्र करते ज्या टीचरना आवडतील किंवा युजफुल असतील अशा, आणि मग त्याचं एक असं छान पॅकेज बनवते आणि टीचरना देते. ह्यावेळेस काय झालं, माझं इतकं बिझी चालू आहे, तुम्ही बघताच आहात व्हिडिओजमध्ये, तर त्यामुळे मला बाहेर जायला बिलकुल जमलं नाही. सो मी ना ऑनलाईनच हे गिफ्ट सेट्स आहेत ते ऑर्डर केले. तर 2 सिमिलर गिफ्ट सेट्स ऑर्डर केलेले आहेत आणि हा एक वेगळा आहे. शौर्याच्या स्कूलमध्ये म्हणण्यापेक्षा शौर्याच्या क्लासला 2 टीचर आहेत. कुठल्या कुठल्या आहेत सांग? स्नेहाती आणि मिस पियर्सन. हा, 2 आहेत. एक आहे ती मेन टीचर आहे, एक आहे ती असिस्टंट टीचर आहे. आणि सियानाच्या क्लाससाठी एकच टीचर आहे, मेन टीचर आहे. तर म्हणून मग 2 मेन टीचरसाठी सिमिलर घेतलंय आणि असिस्टंट टीचर जी आहे तिच्यासाठी सेपरेट घेतलेलं आहे. तर मी पण अजून हे ओपन नाही केलं. मी म्हणलं की व्हिडिओ बनवतानाच तुम्हाला दाखवता मी ओपन करेन. सकाळपासून आलंय हे घरी अमेझॉनवरनं, पण मला ओपन करायला वेळच नाही मिळालेला. पण तर पॅकेजिंग किती सुंदर आहे बघा. इथं लिहिलेलं आहे टीचर्स आणि पेन्सिल वगैरे चित्र आहे. प्लांट सीड्स दॅट ग्रो फॉर एव्हर असं लिहिलेलं आहे. आणि आता ओपन करूया. आय होप की तुम्हाला दिसत असेल. आय नो कॅमेरा अँगल इज लिटल वियर्ड, बट लेट्स वर्क विथ इट, कारण की खूप जास्त रात्र झाली आणि थकायला झालं आता सकाळपासून. ओके, सो ओपन केल्यावरती पहिल्यांदा तर हे कार्ड आहे, थँक्यू नोट आहे बेसिकली, आणि बरंच काय 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 त्याच्यावरती लिहिलेलं आहे. अशी थँक्यू नोट आहे. क्यूट आहे एकदम. शौर्य आणि सियाना पण माझ्या साईडलाच बसलेत कारण की त्यांना पण बघायचंय आणि उद्या ते स्कूलमध्ये पण घेऊन जातील हे. त्याच्यानंतर हे पेअर ऑफ सॉक्स आहेत. आता हे सगळं इतकं छान पॅक केलंय ना की मला ते काढायला नको वाटतं. परत मला तसंच्या तसं ठेवायला जमलं नाही तर प्रॉब्लेम, बट आय ट्राय माय बेस्ट. त्यानंतर हे जे आहे ना हे छान असं ब्रेसलेट आहे टीचरसाठी. अ ग्रेट टीचर इज हार्ड टू फाइंड अँड इम्पॉसिबल टू फॉरगेट असं लिहिलं याच्यावरती. आफ्टर दॅट हे आहेत ते छोटे बुकमार्क्स आहेत. तर टीचरसाठी खूप युजफुल आहेत हे बुकमार्क्स. क्यूट आहेत एकदम, हार्ट शेपचे आहेत आणि 2 बुकमार्क्स आहेत. हे ना टीचरच्या टेबलवरती ठेवण्यासाठी एक असं शोपीस म्हणू शकतो. तर हे सूर्यफूल आहे छोटंसं आणि पॉट आहे आणि पॉटच्या समोर हे ते छानसा असा मेसेज लिहिलाय, थँक्यू फॉर हेल्पिंग मी ग्रो असं लिहिलेलं आहे, विच इज सो क्यूट. आणि ह्याला डोळे वगैरे इतकं गोड आहे ना. छान आहे ना सिओ? Yeah. क्यूट आहे ना शौर्य? And it's also holding that. या
तर हे एक आहे, हा आहे तो एक सोप आहे टीचरसाठी. बियॉन्ड ग्रेटफुल असं लिहिलंय त्याच्यावरती. नॅचरल नरिशिंग मेड विथ प्युअर इन्ग्रेडियंट्स असा एक छानसा सोप आहे. हे आहे कॅन्डल. तर हे बघा अशी छानशी अशी कॅन्डल आहे. डेलिकेट अरोमा नॅचरल सोय वॅक्स. ओके, तर अशी ही कॅन्डल आहे, कॅन्डल जार. आणि ह्याच्यावर पण लिहिलंय टीचर्स लास्ट नर्व. ओ लुक इट्स ऑन फायर. असा फनी कोट लिहिलाय ह्याच्यावरती. सो हे इथे. आणि हे जे आहे ना ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हार्ड टू ओपन. मध्ये स्ट्रॉ आहे, पण मी आता तो काढत नाही बाहेर, नाही तर जसं मी म्हटलं पॅकेजिंगचा प्रॉब्लेम. आणि हा असा, वाव किती सुंदर आहे, खूपच छान आहे. मी एक्सपेक्ट केलेलं त्याच्यापेक्षा खूप छान आहे. त्याच्यावरती हे असं झाकण आहे. सो आता उन्हाळा आहे ना, तर तुम्ही ह्याच्यामध्ये असं काही पण पिऊ शकता, लाईक सरबत वगैरे किंवा लेमनेड आणि काय Elizabeth always drinks tea. हा टी Coffee. पिऊ शकतो, कोल्ड कॉफी पिऊ शकतो. सो हे सगळं पिऊ शकतो. आणि ह्याच्यावरती लिहिलंय इट टेक्स अ बिग हार्ट टू शेप लिटिल माइंड. सच अ क्यूट मेसेज. आणि हा स्ट्रॉ आहे त्याचा. शौर्य, तुझ्या टीचरला आवडेल का गिफ्ट? Hey, mother. हो, I think she'll love it. किती क्यूट पॅकेजिंग आहे. हा हे पण आहे. परफेक्ट. सो हे एक झालं. आणि हे जे आहे ते सिमिलर आहे, दुसरं आहे. एक सियाच्या टीचरसाठी, एक शौर्यच्या टीचरसाठी. आणि हे जे आहे ते पण शौर्यच्या टीचरसाठीच आहे. तर हे पण ओपन करून दाखवते. हे थोडंसं वेगळं आहे. हे जे आहे ते कार्ड आहे ह्याच्यामध्ये. द बेस्ट विशेस टू यू, स्पेशल गिफ्ट. हे असं एक पाऊच आहे टीचरसाठी. त्यानंतर हे छानपैकी असे सॉक्स आहेत. आणि सॉक्सवरती पण लिहिलंय, अच्छा दिस टीचर इज ऑफ ड्युटी असं लिहिलेलं आहे ह्याच्यावरती सॉक्सवरती. क्यूट आहेत कसले, मस्त आहेत. आणि हे आहे ते टम्बलर आहे, ह्याच्यावरती पण असं लिहिलेलं आहे. आणि ह्याच्याबरोबर हा स्टीलचा स्ट्रॉ आलेला आहे आणि स्ट्रॉ क्लीनर पण आलेला आहे. ह्यावेळेस पण मी स्वतःच काहीतरी असं छानसं गिफ्ट असेंबल करायचा म्हणजे प्लॅनिंग होती, पण कामाच्या ह्याच्यामुळं आणि सगळं बिझी स्केड्यूलमुळं मला वेळच मिळाला नाही. सो हे छान पडतं की असे रेडीमेड गिफ्ट तुम्ही लगेचच ऑर्डर करू शकता, सोपं जातं एकदम. सो चला आता ह्याच्यावरती मला नाव वगैरे लिहायचंय. शौर्य लगेच इथं मागतोय माझ्याकडे. हाय कर, असं हाय कर. बर्थडेचे तर नाही ना? नाही, दुसरे कुठले तरी ते लेस आणा, एक लेस पण द्या. तर आता ह्याला सगळ्याला नेम टॅग लावायचे आहेत. तर मी आता तिन्ही टीचरच्या नावाचे नेम टॅग लावते आणि उद्या सकाळी मुलं शाळेत जाताना त्यांच्यासोबत घेऊन जातील. आता बॅग्स तरी काय नाही आहेत माझ्याकडं ह्याच्या मापाच्या. तेच द्या. आधी दुसरी एखादी प्लेन आहे का बघा. नाही, ते रिबिन. थँक्यू. तर हे असे नेम टॅग आहेत माझ्याकडे, तर ते लावते आता ह्याला. आणि फायनल एकदा का रेडी झाले सगळे की मग तुमच्याबरोबर शेअर करते. असे मी सगळे प्रेझेंट्स आता रेडी केलेले आहेत. आणि उद्या जाताना मुलं घेऊन जातील. छान छान रिबिन्स वगैरे बांधलेले आहेत, नेम टॅग्स लावलेले आहेत आणि रेडी आहेत. फायनली सगळं काम आवरलेलं आहे. वाजलेले आहेत 9. आणि म्हणलं की आजचा जो व्हिडिओ आहे तो एंड करावा. सो आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला बघायला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.